नमस्कार. खूप दिवसांनी अजून एक छान अशी रेसिपी घेऊन आली. थंडीमध्ये हा पदार्थ नक्कीच आमच्या घरी बनायचा. माझ्या आजीची आणि आईची रेसिपी. खारीक छान फोडून घेतली, त्यानंतर खोबरं किसून घेतलं. या दोन्ही गोष्टी वाळलेल्याच होत्या, तरी पण उन्हामध्ये ठेवून थोडंसं ते वाळवून घेतलेलं आहे. नंतर एका कढाईमध्ये खोबऱ्याचा खीससुद्धा परतून घेतला आहे. मूठभर काजू, मूठभर बदाम हे तूप घालून छान असे भाजून घेतलेले आहेत. हे दोन्हीही खमंग भाजून घेतल्यानंतर एका साईडला काढून ठेवलेत आणि परत कढईमध्ये अजून थोडं तूप घालून त्यामध्ये डिंक छान फुलवून घेतलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिने अंदाजे घेतलेल्या आहेत. तिला प्रमाण विचारलं तर म्हणते, आम्ही वर्षानुवर्ष या गोष्टी करतो, आम्हाला असं प्रमाण तुमच्यासारखं मोजून सांगता येणार नाही. तुम्ही बघतच असाल तुपामध्ये डिंक किती छान फुललं आहे. त्यानंतर तिने मिक्सरमधनं खारीक, थोडं काजू, बदाम, खोबरं थोडंसं फिरवून घेतलं आहे. डिंक इथं हाताने आणि बत्त्याने थोडासा मऊ करून घेतला आहे आणि ती म्हणते डिंक पूर्ण मऊ न करता लाडूत घातला असा की दाताखाली आल्यावर खूप छान लागतो, पण तो प्रॉपर तळला गेला पाहिजे तुपामध्ये. हे सगळं घालून घेतल्यावर वरती चवीला घातली वेलचीची पूड आणि आम्ही गोडंबी विसरलो होतो, त्यामुळे ती नंतर गोडंबी घेऊन थोडीशी बारीक करून घेतली आणि त्याची पूडसुद्धा या सगळ्या मिश्रणात मिक्स करून घेतली. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर कढईमध्ये तूप आणि गूळ थोडासा गरम करायला ठेवला आहे. गूळ जास्त गरम न करता किंवा त्याचा पूर्ण एक तारी 2 तारी पाक असं न करता तो फक्त वितळून घेतलेला आहे. तो वितळताना थोडंसं त्यात 2 चमचे तूपही घालून घेतलेलं आहे आणि हा पूर्ण वितळला की जे मिक्सरमधनं काढलं होतं ते थोड्या थोड्या प्रमाणात गुळामध्ये घालून मिक्स करून घेते. हे लाडू गरम गरमच वळावे लागतात आणि पटपट वळावे लागतात. मला तर अजून जमत नाही. मस्त असा लाडू आईने वळला आणि तो मी लगेच खाऊन बघितला. खूप छान लागतो हा डिंकाचा लाडू. कुठल्याही नवीन पदार्थ न घालता जुन्या पद्धतीने हा डिंकाचा लाडू नेहमी दरवर्षी आमच्याकडे थंडीत केला जातो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा.